गुन्हेगारीच्या घटनांना आळा बसताना काही दिसत नाही। आमदार योगेश टिळेकरांच्या मामांचं अपहरण करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। टिळेकरांचे मामा सतीश वाघ हे शेवाळवाडीतून अपहरण त्यांचं करण्यात आलं होतं। सतीश वाघ मॉर्निंग वॉकला निघालेले असताना चारचाकी गाडीतून आलेल्या चौघांनी त्यांचं अपहरण केलं। त्यांचा मृतदेह यवतमध्ये सापडलाय। पोलीस शोध घेत आहेत। योगेश टिळेकर भारतीय जनता पक्षाचे पुण्यातले विधान परिषदेचे आमदार आहेत आणि सतीश वाघ हे मांजरी परिसरात राहतात। काल पहाटेच्या सुमारास ते मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडले होते आणि घरापासून काही अंतरावरती गेल्यानंतर दबा धरून बसलेल्या 4 जणांनी त्यांना जबरदस्तीने एका चारचाकी गाडीमध्ये बसवलं आणि अपहरण करून ते घेऊन गेले। सतीश वाघ हे शेतकरी आहेत। गृह खातं कोणाकडे हे जनतेला कळलं पाहिजे, कारण गृह खातं हे खूप महत्त्वाचं आहे। गृह खातं म्हणजे कायदा सुव्यवस्था, गृह खातं म्हणजे पोलीस यंत्रणा। ही यंत्रणा कोणाच्या हातात आहे? सीएमच्या हातात आहे, DCM 1 DCM 2 कोणाच्या हातात आहे हे जनतेला कळणं गरजेचं आहे आणि ते आता कळणं गरजेचं आहे। कायदा सुव्यवस्था ह्या अत्यंत योग्यरित्या असायला पाहिजे आणि त्या पद्धतीने शासनाचं कार्यही चाललेलं आहे आणि मला खात्री आहे की निश्चितच लॉ एन्फोर्सिंग एजन्सीज म्हणजेच आपली पोलीस यंत्रणा जी आहे ती या संदर्भात सखोल चौकशी करून जे दोषी असतील किंवा या संदर्भात जे आरोपी पकडले जातील त्यांच्यावर योग्य कारवाई करून एक उदाहरणात्मक कारवाई इकडे होईल। तर बीडच्या केस तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंचाचं भर रस्त्यातून दुपारी अपहरण करून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यामुळे बीड जिल्ह्यामध्ये खळबळ माजली आहे। हत्या आणि अपहरण कोणी केलं त्याची अद्याप माहिती मिळू शकलेली नाही। पोलीस या प्रकरणाचा तपास करतायत। नागपूरकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। शहरामध्ये आज पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला गेलाय। नागपूर दक्षिण, पश्चिम, दक्षिण आणि पूर्व नागपुरातील अनेक भागामध्ये पाणी पुरवठा होणार नसल्याचं सांगितलं जातंय। पेंच 4 एक्सप्रेस फीडरवरती 20 तासांचा शटडाऊन घेण्यात येतोय। त्यामुळे शहरातील 10 जलकुंभांवरनं आज पाणी पुरवठा होणार नाही। सकाळी 10 वाजल्यापासून ते बुधवारी सकाळी 6 वाजेपर्यंत हा शटडाऊन असणार आहे। त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन नागपूरकरांना करण्यात आलंय।